आपण पटकन वचनाकडे वळूया. जो भाग किंवा जे विचार प्रभू आम्हास देत आहे ते पाहण्यासाठी मत्ती वर्तमान याचा 14वा अध्याय त्याच्या 22व्या वचनापासून तर 33व्या वचनापर्यंतचा भाग मी पटकन वाचतो. तिथे म्हटलं आहे, नंतर मी लोकसमुदायास निरोप देत आहे, तो तुम्ही तारवात बसून माझ्यापुढे पलीकडे जा, असे म्हणून त्याने लागलेच शिष्यांस लावून दिले. मग लोकसमुदायाला निरोप दिल्यावर तो प्रार्थना करावयास डोंगरावर एकांती गेला आणि रात्र झाल्यावरही तो तेथे एकटा होता. इकडे वारा तोंडचा असल्यामुळे किनाऱ्यापासून बऱ्याच अंतरावर तारू लाटांनी हैराण झालेले होते. तेव्हा रात्रीच्या 4थ्या प्रहरी तो समुद्रावरून चालत त्यांच्याकडे आला. येशू त्याला समुद्रावरून शिष्य येशूला समुद्रावरून चालताना पाहून घाबरून गेले व म्हणाले, भूत आहे, आणि ते भिवून ओरडले. परंतु येशू त्यांना लागलाच म्हणाला, धीर धरा, मी आहे, भिवू नका. तेव्हा पेत्राने उत्तर दिले, प्रभूची आपण असाल तर पाण्यावरून आपणाकडे येण्यास मला सांगा. त्याने म्हटले, ये. तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी तारवातून उतरून पाण्यावरून चालू लागला. परंतु वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला असता ओरडून म्हणाला, प्रभूजी मला वाचवा. येशूने तत्क्षणी हात पुढे करून त्याला धरिले व म्हटले, अरे अल्पविश्वासी, तू संशय का धरिलास? मग ते तारवात चढल्यावर वारा पडला. तेव्हा ते तारवात होते ते त्याच्या पाया पडून म्हणाले, आपण खरोखर देवाचे पुत्र आहात. कारण खरं तर हा जो काही संदर्भ आहे यावर आपण बऱ्याचदा चर्चा केली आहे, बऱ्याचदा अनेक संदेश ऐकले आहेत. आपण स्वतःही यावर अनेक प्रकारचं मनन केलं असेल. परंतु आज पुन्हा एक वार प्रभू ह्याच भागातून आम्हाला काय विचार देत आहे ते पाहण्याचा आपण प्रयत्न करूया. बघा ना, सुरुवात जर आपण पाहू गेलो तर तेथे असा संदर्भ आहे की प्रभू आपल्या शिष्यांना कुठेतरी पाठवत आहे. पार्श्वभूमी लक्षात घेऊया. जर पार्श्वभूमी पाहू गेलो तर आम्हाला असं पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्तानं नुकताच एक फार मोठा चमत्कार केलेला आहे. अर्थातच 5,000 लोकांना जेव घातलं आहे. आणि 5,000 लोकांना तृप्त केल्यानंतर, इतका मोठा चमत्कार झाल्यानंतर अजूनही लोक तिथे रेंगाळत आहेत. खरं तर आम्हाला ठाऊक आहे की प्रभू त्या लोकांसंगती बोलत होता आणि दीर्घकाळ बोलत असल्यामुळे त्या ठिकाणी इतका वेळ होऊन गेला होता की लोकांना आता भूक लागली असेल याची जेव्हा प्रभू येशूला जाणीव झाली, तो म्हटलं यांच्यासाठी जेवणाची सोय करा. आणि आम्ही असं पाहतो की खुद्द प्रभूनच त्यांची जेवणाची सोय अद्भुतरित्या करून दिली. अर्थातच तो चमत्कार घडल्यानंतर आम्हाला आता पाहायला मिळतंय की संध्याकाळची वेळ होत आली असेल. मी म्हणालो बराच वेळ प्रभू बोलत होता, दीर्घकाळ बोलत होता. प्रभूने त्यांच्या जेवणाची सोय केली. कल्पना करा, जर जेवणाची सोय केली असेल तर 5,000 लोकांना जेव घालायचे. आपण लग्न कार्यामध्ये किमान 500, 1000, 2000 लोकांपर्यंत लोकांना जेवायला बोलवतो. व्यवस्था वेगळी असल्यामुळे कदाचित जास्त वेळ लागतो. पण 2,000 लोकांना जर जेव घालायचं असेल तर किती वेळ लागतो? कितीतरी तास लागतात. विचार करा की शिष्यांना जेव घालायचं होतं. शिष्यांना त्या ठिकाणी या सर्व लोकांना 5,000 लोकांना जेव घालायचं असेल, किती वेळ गेला असेल, नाही का? आम्हाला एक त्या ठिकाणी आश्चर्य असं पाहायला मिळतं. प्रभूनं त्या ठिकाणी 2 मासे आणि 5 भाकरी घेतल्या आणि लोकांना जेव घातलं. आम्ही असं पाहतो की शिष्यांच्या हातात दिल्यावर त्या ठिकाणी अद्भुतरित्या ते जेवण वाढत गेलं. आम्ही असं पाहतो की शिष्य वाढत होते आणि जेवण वाढत होतं. शब्दांचा अर्थ कळावा. काय म्हटलं मी? शिष्य वाढत होते आणि जेवण वाढत होतं. प्रियानो, त्या ठिकाणं सातत्यानं इतक्या लोकांना जेव घालत असताना वाढायला बराच वेळ गेला असेल. जेवायला बराच वेळ गेला असेल. इतकंच नव्हे, मला खात्री आहे ते भाकरीचे तुकडे गोळा करतानाही बराच वेळ गेला असेल. शिष्य त्यानंतर जेवले असतील आणि मग प्रभू असं म्हणाला, की तुम्ही पलीकडे जा. मी या लोकांना निरोप देतो, तुम्ही पलीकडे जा. कारण खात्री आहे संध्याकाळ होत आली होती. असं म्हटलं जातं, की अंदाजे 6ची वेळ होत आली होती आणि आपल्याला ठाऊक आहे 6ची वेळ याचा अर्थ एका दिवसाचा शेवट आणि दुसऱ्या दिवसाची सुरुवात असं इस्रायलमध्ये गणलं जातं. या ठिकाणी आम्ही असं पाहतो, की 6च्या आसपास प्रभू शिष्यांना असं म्हणताय, की तुम्ही पलीकडे जा आणि मी पाठीमागून येतो. शिष्यांनी कोणताही प्रश्न विचारला नाही. प्रभू असं कसं? तू कसा येशील? काहीच नाही विचारलं. शिष्य त्या ठिकाणी निघालेत.
प्रियानं कल्पना करा 6 वाजता त्या ठिकाणी ते निघालेत. म्हणजे संध्याकाळ होत आली होती. रात्र त्या ठिकाणी पडायला आली होती आणि त्यावेळेला जर प्रभू त्यांना तिकडे पाठवत असेल, तर अर्थ असा होतो, की तो प्रवास छोटा होता. त्यांना बेथसेदा येथे जायचं होतं. ज्या ठिकाणी प्रभूनं त्यांना जेवू घातलं होतं, त्या ठिकाणावरून तो गलिलाचा भाग होता. त्या ठिकाणी असं म्हटलंय, की त्यांना पलीकडे जायचं होतं, बेथसेदा येथे जायचं होतं आणि बेथसेदा येथे जायचं असेल, तर त्यांना किती क्षमा करा, किती वेळ लागणार होता? असं म्हटलं जातं, की हा जो काही प्रवास आहे तो अंदाजे अ, 3 ते 3.5 मैलांचा होता. जर समुद्री प्रवासाचा विचार केला, तर त्या ठिकाणी किती वेळ लागणार होता? तर 1.5 ते 2 तास लागणार होते. आणि हा जो काही प्रवास आहे, तो अंदाजे 1.5-2 तासात म्हणजे कदाचित पूर्ण अंधार होईतोपर्यंत किंवा खूप जास्त मोठी रात्र व्हायच्या आधीच त्यांनी तिथं पोहोचायला पाहिजे होतं. पण आम्हाला असं पाहायला मिळतं, तुम्ही जर त्या ठिकाणी वाचलं, तर प्रभू येशू ख्रिस्त त्यांना कधी दिसला? आम्हाला असं पाहायला मिळतं 4थ्या प्रहरी. कधी दिसला त्यांना? 4थ्या प्रहरी. तुम्ही जर समजा 14व्या अध्यायाचं अ, 25वं वचन जर वाचलं, तर त्या ठिकाणी असा उल्लेख आहे, "तेव्हा रात्रीच्या 4थ्या प्रहरी तो समुद्रावरून चालत त्यांच्याकडे आला." आपल्याला 4था प्रहर म्हणजे कळतो का? आपल्याला ठाऊक आहे, की जे काही इस्रायलाचं जे काही गणित आहे किंवा काल मोजण्याचं गणित आहे त्यानुसार संध्याकाळी 6 वाजता त्या ठिकाणी एका नव्या दिवसाची सुरुवात होते. किंबहुना तो रात्रीचा पहिला प्रहर आहे. 6 ते 9. 9 ते 12 दुसरा प्रहर, 12 ते अ, अ, क्षमा 9 ते 12 दुसरा प्रहर, 12 ते 3 तिसरा प्रहर आणि असं म्हटलं 4था प्रहर म्हणजे 3 ते 6च्या दरम्यानची ही घटना आहे. किती वेळ लागायला पाहिजे होता? अवघे 1.5 ते 2 तास. किती वेळ लागला? कमीत कमी 9 तासाच्या आसपासचा वेळ लागला. किती आश्चर्य आहे ना? मित्रांनो, हे जे काही चित्र आहे ना, हे आपण इस्रायलाच्या प्रवासाशी कंपेअर करूया. जर आम्हाला असं सांगितलं जातं, की हा जो काही प्रवास आहे, हा इतका छोटासा होता, परंतु इतका वेळ लागला. प्रियानं जेव्हा आम्ही इस्रायलाकडे पाहतो, परमेश्वराने अद्भुतरित्या इस्रायलाला मिस्रातून बाहेर काढलं. मी त्याचा अभ्यास करत होतो. मी त्या ठिकाणी काही गोष्टी त्या ठिकाणी पडताळून बघितल्या आणि मला असं बघायला मिळालं, की मिसर ते इस्रायल, मिसर ते कनान हा जो काही प्रवास आहे, तो काही फार मोठा प्रवास नव्हता. हा जो काही प्रवास आहे, त्या प्रवासाबद्दल त्या ठिकाणी मला असं वाचायला मिळालं, की अंदाजे 847 किलोमीटरचा हा प्रवास आहे. जर समजा मिसर ते कनान संदर्भ घेऊ गेलो तर. अंदाजे 500 मैलाचं अंतर आहे. आणि तुम्ही जर अनुवाद 1-2 मध्ये जर गेलात, आम्ही आता त्याकडे जाणार नाही. अनुवाद 1-2 मध्ये तुम्ही जर गेलात, तर तुमच्या लक्षात येईल. तिथे तर उल्लेख आहे, की होरेबापासून तिथे कादेश बनण्यापर्यंत जाईपर्यंत किती वेळ लागणार होता? अवघा असं म्हटलंय, की 11 दिवसांची वाट होती. आपण सामान्यतः असं बोलतो, की कदाचित एवढा मोठा लवाजमा आहे आणि त्या ठिकाणी प्रवास करायचा आहे. लहान लेकरं आहेत, जनावरं आहेत, त्या जनावरांची लहान बाळं आहेत. हा विचार करता कदाचित त्यांना जास्त वेळ असं म्हटलं जातं, की 40 दिवसांचा प्रवास होता. प्रवास अवघ्या 40 दिवसांचा होता. पण आम्ही पाहतो, की मिस्राला कनानात पोहोचेतोपर्यंत किती वेळ लागला माहिती आहे? असं म्हटलंय 40 वर्ष लागली. किती आश्चर्य आहे. त्यानं कल्पना करा, शिष्य निघाले आहेत 6 वाजता. पोहोचायला पाहिजे होते जास्तीत जास्त 8 वाजेपर्यंत. सकाळचे 3 वाजून गेलेत तरीही पोहोचलेले नाहीत. 4था प्रहर उगवलेला आहे आणि त्याही वेळी ते पोहोचलेले नाहीत. याचा अर्थ असा आहे, की त्यांचा दीर्घ प्रवास चालू आहे. किंबहुना हा प्रवास त्यांचा लांबलेला आहे. का लांबला? प्रेरणा कारणं काहीही असतील. आपल्याला इथे बघायला मिळतं एक वादळ त्या ठिकाणी उठलेलं आहे. आणि त्या इस्रायलाच्या जीवनामध्ये जर बघितलं, तर इस्रायलाच्या जीवनामध्ये अनेक कारणं आहेत. त्याचा उहापोह आम्ही वेळेच्या अभावी करणार नाही. परंतु जो 40 दिवसांचा प्रवास आहे, त्याला 40 दिवसांचा प्रवास आहे, त्याला 40 वर्ष लागतायत. तर आम्हाला इथे पाहायला मिळतं, की अवघ्या 2 तासांचा प्रवास 9 तास उलटून गेले तरी पोहोचत नाहीयेत. कारण हे एक त्या ठिकाणी कंपॅरिझन आहे. हे आमच्यासाठी सुद्धा तसंच कंपॅरिझन आहे. प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा त्या ठिकाणी पुनरुत्थित वधस्तंभावर जाण्यापूर्वी आपल्या शिष्यांसंगती बोलत होता. तो असं म्हणाला, की "मी जातो, तुमच्यासाठी जागा तयार करतो आणि तुम्हाला घ्यायला येतो." प्रियानो, तो घ्यायला येईल तोपर्यंत आम्ही प्रवासात आहोत. आज आम्ही काय आहोत? प्रवासात आहोत. आणि प्रभूनं सांगितल्यानुसार तर असं वाटत होतं, की आता प्रभू जाईल आणि लगेच येईल आणि आपल्या लोकांना घेऊन जाईल.
पण प्रियानो माहिती का 2000 वर्ष उलटून गेलीत. 2000 वर्ष उलटून गेली तरी प्रवास चालू आहे. हा प्रवास छोटा, परंतु तरी देखील त्या ठिकाणी तो इतका लांबला आहे. कारण अनेक आहेत. कारण अनेक आहेत. कुठेतरी अविश्वास हे कारण आहे. कुठेतरी त्या ठिकाणं होणाऱ्या संकट आणि अडचणी त्या ठिकाणी आहेत. प्रियानो, शिष्यांना यामुळे वेळ लागला, कारण वादळामुळे त्यांना ते तारू किंवा ते जे काही नाव आहे, ती त्या ठिकाणी हाताळणं कठीण जात होतं. आम्ही देखील या प्रवासामध्ये आहोत. आम्हाला देखील संकट, अडचणी, समस्या यांना तोंड देत आम्ही त्यांना तोंड देत आहोत. कदाचित आम्ही महाराष्ट्रातील लोक थोडेसे नशीबवान आहोत. आम्ही त्या ठिकाणी लकी आहोत. परंतु प्रियानो, महाराष्ट्राबाहेर जर आम्ही जाऊन बघितलं, तर परिस्थिती गंभीर आहे. आणि आम्हाला हे पाहायला मिळतं, की अनेक देशांमध्ये सुद्धा परिस्थिती गंभीर आहे. त्या ठिकाणी लोकांचा छळ होत आहे. संकट आहेत, समस्या आहेत. परंतु प्रवास मात्र चालू आहे. मला त्या ठिकाणी खूप छान चित्र पाहायला मिळतं. प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी काय सांगतो माहिती आहे? तो सुरुवातीला असं म्हणतो, "तुम्ही पुढे चला, मी येतो." आणि प्रियानो, तो काय करीत आहे? असं म्हटलंय, की तो त्या ठिकाणी एकांती गेला. कशासाठी गेला? तो प्रार्थनेसाठी गेला. कुठे गेला? तो डोंगरावर गेला. प्रियानो, दिस इज अ कॉमन फीचर फॉर जीसस क्राइस्ट. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनातलं हे एक असं एक फीचर होतं, की जे खूप कॉमन होतं. नेहमीच त्या ठिकाणी पाहायला मिळतं. प्रभू येशू ख्रिस्त काय करत असे? डोंगरावर जाऊन आपल्या पित्यासंगती बोलत असे. तो प्रार्थनेत जात असे. तो मध्यस्थीच्या त्या ठिकाणी त्या प्रार्थनेमध्ये जात असे. मला त्या ठिकाणी एक छानसं चित्र पाहायला मिळतं. कारण बघा ना, शिष्य प्रवासाला निघाले आहेत. प्रवास त्या ठिकाणी छोटा होता, परंतु लांबला आहे. आणि शिष्य जेव्हा प्रवासात निघाले आहेत, त्यालाही माहीत आहे, प्रभूला माहीत आहे, प्रवास त्या ठिकाणी खडतर आहे. त्या ठिकाणी संकट येणार आहे, वादळ होणार आहे आणि त्या ठिकाणी त्यांना कदाचित अडचणी येणार आहेत. त्यांच्या जीवाला धोका उद्भवणार आहे. प्रभू येशू ख्रिस्त काय करत आहे माहिती आहे? तो असं म्हणतो, की तो प्रार्थना करीत आहे. प्रियानो, बघा ना, प्रवास शिष्यांचा चालू आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त पित्याकडे जाऊन प्रार्थना करीत आहे. आजची परिस्थिती कशी आहे? आमचा ख्रिस्त पुनरुत्थित झाला आणि असं म्हटलंय, की त्याचं स्वर्गारोहण झालं. आज आमचा ख्रिस्त कुठे आहे? आज आमचा ख्रिस्त स्वर्गामध्ये आहे आणि स्वर्गामध्ये असलेला ख्रिस्त त्या ठिकाणी आमच्यासाठी मध्यस्थी करीत आहे. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त मध्यस्थी करीत आहे, तेव्हा प्रभू आपल्या पित्यासंगती काय बोलत असेल? मी कल्पना करत होतो, की प्रभू आपल्या पित्यासंगती काय बोलत असेल? कारण तो त्या ठिकाणी हे तर म्हणतच आहे. तो आमच्यासाठी मध्यस्थी करीतच आहे, की त्यांना स्वर्गामध्ये घ्यायचंय, त्यांना त्या ठिकाणी इथे आणायचंय. ते त्यांना त्या ठिकाणी त्याप्रकारे बनव, त्याप्रकारे घडव किंवा त्याप्रकारे त्या ठिकाणी त्यांची तयारी कर आणि त्यांना इथे घेऊन ये. तो सांगतोय, "मी त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी मी वधस्तंभावर प्राण दिला, रक्त सांडलं" वगैरे, वगैरे. त्यांनी विश्वास ठेवला, त्यांना इथे येऊच दे. प्रश्नच नाही. हे तर तो सांगतच आहे. तो म्हणतो, त्या गोष्टी जेव्हा तो करत आहे, त्याच वेळेला तो प्रार्थना करीत असेल. आणि मग मला त्या ठिकाणी आठवलं, की जेव्हा आम्ही योहानकृत सुवर्तमानाच्या 17व्या अध्यायामध्ये येतो, प्रभू येशू ख्रिस्त तर वधस्तंभावर जाण्यापूर्वीच आमच्यासाठी प्रार्थना करताना दिसतो. मला माझी विनंती आहे, तुम्ही 17वा अध्याय पूर्ण वाचा. आपण तर नेहमीच वाचतो, पुन्हाही वाचा. परंतु आपण फक्त 11वं वचन वाचूया. 17व्या अध्यायाच्या 11व्या वचनामध्ये असा उल्लेख आहे. आम्ही असं वाचतो, यापुढे मी जगात नाही, पण ते जगात आहेत आणि मी तुझ्याकडे येत आहे. हे पवित्र बापा, तू मला दिलेल्या तुझ्या नावात त्यांना राख, यासाठी की जसे आपण एक आहोत, तसे त्यांनी एक व्हावे. किती छान कल्पना आहे. प्रियानो, बघा ना, पुन्हा एकदा मी तुमच्या पुढे चित्र उभं करू का? प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी पित्याजवळ जाऊन प्रार्थना करीत आहे. शिष्य प्रवासात आहे. प्रियानो, आपल्याविषयी जर विचार केला तर प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला त्या ठिकाणी आमच्या उद्धाराचं कार्य पूर्ण करून पित्याकडे गेलेला आहे. आणि आता तो काय करीत आहे? तो आमच्यासाठी मध्यस्थी करीत आहे, कारण आम्ही प्रवासात आहोत. आमचा हा जो काही प्रवास आहे, नाही का, येथपासून तर स्वर्गापर्यंतचा प्रवास, हा सुरक्षित व्हावा. त्यामध्ये आम्ही राखले जावेत. त्या ठिकाणी आमचा नाश होऊ नये. आम्ही विश्वासापासून ढळू नये आणि संकट आणि समस्यांना तोंड देत असताना आम्हाला धैर्य आणि सामर्थ्य प्राप्त व्हावं, म्हणून तो बापाकडे प्रार्थना करीत आहे. आमचा ख्रिस्त आमच्यासाठी मध्यस्थी करीत आहे.
प्रियांनो बघा ना, आमचा प्रभू आमच्यासाठी मध्यस्थी करणारा. आमचा प्रभू आम्हाला त्या ठिकाणी काय करताना दिसताय. बघा ना, आम्ही काही मुद्द्यांकडे जाऊन पुढे जाऊया. प्रभू येशू ख्रिस्त पाण्यावरून चालत येताना दिसतोय. मला असं म्हणायचंय, की जर प्रभू येशू ख्रिस्तामध्ये हे सामर्थ्य होतं, तर तो डायरेक्ट त्या ठिकाणी त्या तारवामध्ये येऊन उभा राहिला असता, चाललं असतं. कदाचित तसंच नाही, तर प्रभू त्या ठिकाणी पुढच्या काठावर जाऊन उभा राहिला असता आणि त्या ठिकाणी शिष्यांना त्या काठावर येईतोपर्यंत त्या ठिकाणी त्यांना ते वादळ शांत केलं असतं. असं नाही केलं त्याने. तो आम्हाला बघायला मिळतो. तो पाण्यावरून चालत येत आहे. प्रभू पाण्यावरून का चालला हा प्रश्न आहे. प्रियानो प्रभू येशू ख्रिस्त पाण्यावरून यासाठी चालला, कारण आम्हाला असं बघायला मिळतं तो आपलं दैवत्व प्रकट करत होता. वास्तव हे आहे, की तो देव आहे, हे तो दाखवून देत होता. प्रियानो आमच्या हे लक्षात येतं, की देवच पाण्यावरून चालू शकतो. जर आम्ही नीट बघितलं तर देवच पाण्यावरून चालू शकतं. तुम्हाला जर अ, अ, वचन संदर्भ पाहायचा असेल तर इयोबाचं पुस्तक याचा 9वा अध्याय आणि 8वं वचन पहा. इयोब 9वा अध्याय आणि 8व्या वचनामध्ये असा उल्लेख आहे. तोच आकाशमंडळ विस्तारितो. तो समुद्राच्या पर्वतप्राय लाटांवरून चालतो. त्यानं तो कोण? परमेश्वर ते. आणि ख्रिस्त ह्या ठिकाणी हे दाखवून देत आहे, मी पाण्यावरून चालत आहे, कारण मी देव आहे. प्रेरणा तो आपलं देवत्व प्रकट करीत आहे. पाण्यावरून चालण्याची त्याची ही कृती म्हणजे शिष्यांचं मनोरंजन नव्हतं. शिष्यांना त्या ठिकाणी त्या ठिकाणी आनंद किंवा गंमत वाटावी म्हणून त्याने केलेली ती कृती नव्हती. तो हे सिद्ध करून देत होता, की तो देव आहे. आम्हाला हेही पाहायला मिळतं, की जर आम्ही स्तोत्राच्या 77व्या अध्यायाच्या 19व्या वचनामध्ये आलो, तर आम्हाला वाचायला मिळतं, "समुद्रात तुझा मार्ग व महासागरात तुझ्या वाटा होत्या. तुझी पावले दिसली नाहीत." प्रियानो, आमचा परमेश्वर देव हा एकमेव आहे, जो पाण्यावरून चालतो. असं म्हणूया, आमचा देव हाच एक देव आहे आणि तोच फक्त पाण्यावरून चालतो. ख्रिस्तानं पाण्यावरून चालून हे दाखवून दिलं, की तो पाण्यावरून चालणारा देव आहे. आपलं देवत्व त्यानं प्रकट केलं. आणि म्हणूनच प्रियानो, त्या ठिकाणी आम्हाला शेवटच्या वचनामध्ये पाहायला मिळतं, जेव्हा आपण अ, अ, हा जो काही भाग आहे 14वा अध्याय आणि त्याचं 33व वचन आहे, तिथे शब्दप्रयोग असा आहे. तेव्हा जे तारवात होते, ते त्याच्या पाया पडून म्हणाले, "आपण खरोखर देवाचे पुत्र आहात." काय त्यानं सिद्ध केलं? काय त्यानं त्या ठिकाणी दाखवून दिलं, की तो देव आहे, तो देवाचा पुत्र आहे. प्रियांनो, आम्हाला पुढे असं पाहायला मिळतं, की जेव्हा वादळ उठलं, हे वादळ जे काही आहे, ते आमच्याही काळामधलं संकट, अडचणी, छळाचं प्रतीक आहे. ह्या काळातील आम्ही जे संकट, छळ यांना सामोरं जात आहोत, त्याचं हे प्रतीक आहे. आम्हाला प्रियानो या वादळामध्ये सांभाळणारा आमचा प्रभू आहे. तिथे आम्हाला पाहायला मिळतं, की तो त्या पाण्यावरून चालत येत आहे. त्याने ते वादळ शांत केलं. खरोखर आम्ही या संकट समस्यांमध्ये असताना देखील तो आमच्या सोबत आहे आणि तो त्या ठिकाणी आम्हाला धीर देऊन असं म्हणतो, जेव्हा ते घाबरले आणि म्हणाले, "भूत आहे." तो म्हणाला, "मी आहे." प्रियानो, या शब्दावरून सुद्धा हे सिद्ध झालं, की तो देव आहे. आम्हाला जेव्हा अ, अ, निर्गमाच्या पुस्तकामध्ये आम्ही येतो आणि मोशेला परमेश्वराने जेव्हा दर्शन दिलं, तेव्हा त्या ठिकाणी त्यानं असं विचारलं, की "मी काय सांगणार त्यांना, की तू कोण आहेस? तुझं नाव काय आहे?" प्रियानो, तो म्हणाला, "मी आहे. मी जो असावयाचा तो आहे." प्रियानो, त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या या शब्दांकडे लक्ष द्या. तो शिष्यांना काय म्हणाला? "मी आहे." प्रियानो, त्याचं ते नाव आहे. परमेश्वराचं नाव मी आहे. तो हे सांगतो, "मी देव आहे." आणि त्या ठिकाणी त्याने त्यांचा सांभाळ, त्यांचं त्यांचं संरक्षण केलेलं आहे. प्रियानो, आम्हाला बघायला मिळतं, की पेत्र पाण्यावरून चालला. प्रभू म्हणाला पेत्र म्हणाला, "मला पाण्यावरून चालायचं." प्रभूने त्याला परवानगी दिली आणि हे पाहायला मिळतं, जोपर्यंत तो येशूकडे पाहत होता, तोपर्यंत तो पाण्यावरून व्यवस्थित चालला. प्रियानो, आम्ही जेव्हा इब्रिकरास पत्र 12वं अध्याय 2रं वचन वाचतो, तिथं म्हटलं आहे, "आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू ह्याच्याकडे पाहत असावे, जो आनंद त्याच्यापुढे होता त्याच्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला." काय शब्दप्रयोग आहे? आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू ह्याच्याकडे पाहत असावे. जर आम्ही आमच्या प्रभूकडे पाहत असू, तर आम्ही कोणत्याही संकटात असू देत, कितीही अशक्यप्राय गोष्ट असू दे, आम्ही ते करू शकतो.
प्रियानो, जर 16वा अध्याय, स्तोत्राचं 16वा अध्याय आणि 8वं वचन जर वाचलं तर असं म्हटलंय, "मी आपल्यापुढे परमेश्वराला नित्य ठेविले आहे. तो माझ्या उजवीकडे आहे म्हणून मी ढळणार नाही." जोपर्यंत पेत्र त्याच्याकडे पाहत होता, तोपर्यंत विश्वासाने चालत होता. परंतु जेव्हा त्यानं त्या वादळाकडे बघितलं, तो घाबरला आणि तो बुडू लागला. प्रियानो, या संकटात आम्हाला घाबरायचं नाही, भ्यायचं नाही. कारण तो त्या ठिकाणी म्हणतो, "मी आहे." प्रियानो, तो आमच्या सोबत आहे, आम्हाला तो सोडत नाही. बघा ना, त्यानं आपला हात पुढे केला आणि त्याला धरलं, त्याला वाचवलं. आम्ही जेव्हा संकटात आहोत, प्रभू आपला हात पुढे करतो आणि आम्हाला वाचवतो. शेवटचा मुद्दा सांगून थांबूया. त्या ठिकाणी प्रियानो, आम्हाला असं पाहायला मिळतं, जर तुम्ही योहानकृत शुभवर्तमान 6वा अध्याय आणि 20 आणि 21 वचन जर वाचलं, हाच संदर्भ तिथे पण दिलेला आहे. योहानकृत शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि 20 ते 21 वचन. त्या ठिकाणी असा संदर्भ आहे. परंतु तो त्यांना म्हणाला, "मी आहे, भिवू नका." म्हणून त्याला मच्छवात घेण्याची त्यांना इच्छा झाली. तेवढ्यात त्यांना जावयाचे होते. त्या ठिकाणी मच्छवा किनाऱ्यास लागला. फ्रेंड, बघा, काय संदर्भ आहे? आम्हाला एक बघायला मिळते, प्रवास चालू आहे. प्रवासात संकट वादळ आलं. प्रभू पुढून येतोय, हात देतोय. त्या ठिकाणी ते संकट थांबवतोय. ते वादळ थांबवतोय आणि जेव्हा प्रभू मचव्यामध्ये येते, तेव्हा काय घडतंय? फ्रेंड, धिस इज अ व्हेरी गुड पिक्चर ऑफ रॅप्चर. हे त्या ठिकाणी स्वर्ग आरोहणाचं खूप सुंदरसं चित्र आहे. काय होतंय? पुढून प्रभू आला. या प्रवासामध्ये ते आहेत. पुढून प्रभू आला. आणि असं म्हटलंय, की जेव्हा प्रभू त्यांच्यासोबत आला, तेव्हा असं म्हटलंय, ते पुढच्या किनाऱ्याला पोहोचले. किती क्षणात पोहोचले माहीत आहे? एका झटक्यात पोहोचले. फ्रेंड, वादळही थांबलं, प्रवासही संपला आणि ते पलीकडे गेले. दॅट इज व्हॉट इज गोइंग टू हॅपन विथ अस. हे आमच्या बाबतीत घडणार आहे. आमचा हा प्रवास जरी छोटा होता आणि लांबला असला, तरी काळजी करू नका. तो येईल तेव्हा, जेव्हा तो समोरून येईल तेव्हा असं होईल, की तो आम्हाला क्षणार्धात इकडून तिकडे घेऊन जाईल. प्रियानो, हे जे काही अंतर आहे ना, असं म्हटलं तर स्वर्ग आणि पृथ्वीतलं अंतर खूप मोठं आहे. परंतु तो आम्हाला क्षणार्धात इथून तिकडे घेऊन जाईल. प्रियानो, ते रॅप्चर, स्वर्गारोहण क्षणार्धात होईल. सगळं काही एका क्षणात होऊन जाईल आणि प्रियानो, आम्ही तेथे असू. प्रभू म्हणाला होता, पलीकडे जायचंय. तो घेऊन जाईल. प्रियानो, कनानात त्या ठिकाणी जाण्याविषयी त्याने वचन दिलं होतं इस्रायलाला. मी कनानात घेऊन जाईल, घेऊन गेला. त्यानं आम्हाला वचन दिलं आहे, मी तुम्हाला पलीकडे घेऊन जाईल. अर्थात तो आम्हाला स्वर्गात घेऊन जाणार आहे आणि तो कधीही त्या ठिकाणी त्यामध्ये अपयशी होणार नाही. प्रभू येईल आणि आम्हाला घेऊन जाईल. तोपर्यंत वाट बघूया. तो जो ख्रिस्त, त्याचं देवत्व आम्ही समजून घेऊया आणि प्रियानं त्याला आम्ही त्यानं आमच्यासाठी केलेल्या सर्व कृतींबद्दल त्याला धन्यवाद देऊया. या सर्व गोष्टी समजण्यास आणि त्यावर मनन करण्यास प्रभू आम्हाला सहाय्य करो. धन्यवाद.